मी प्रवीण बेहरे आणि माझी सौ मंजुषा बेहरे. आम्ही इकडे इंदोरला जूनमध्ये शिफ्ट झालो आणि मी पूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉई होतो, तर डिसेंबर 22मध्ये रिटायर झालो. निभव लिफ्ट सगळ्यात पहिले मी इंटरनेटवर बघितलेला, तर ते बघितल्याने मी इम्प्रेस झालो की ही लिफ्ट घराच्या आत करता इंटरनल साइट के लिए ये लिफ्ट अच्छा है. म्हणून मग मी ती जरा सर्चिंग करून त्याचा अजून एक्सप्लोअर करायला सुरू केलं. मग इंदोरला आल्यानंतर मी ते म्हणजे निभव लिफ्टचं जे ऑफिस आहे तिकडे जाऊन आम्ही इन्क्वायरी केली आणि मग तिकडे डेमो पण बघितला. तर ते बघून असं वाटलं की घराकरता ही लिफ्ट चांगली आहे, इट इज़ गुड. निभव लिफ्ट कॉम्पैक्ट है, दिखने में अच्छी है और पूरा ग्लास पैनल्ड होने की वजह से पूरा ट्रांसपेरेंट लगता है. बच्चे लोग तो देखने के बाद बोल रहे थे कि इसमें जाने से चंद्रायन किया ऐसा लगता है. इट इज़ गुड. उसका ऑपरेशन फंक्शन तो जैसे दूसरे लिफ्ट्स हैं उसी प्रकार से इसमें भी हैं. आपको जिस फ्लोर में जाना है उसका बटन प्रेस करना है और सेफ्टी रहता है. जब लिफ्ट चल रहा है तो डोर ओपन नहीं हो सकता है. तो जो नॉर्मल लिफ्ट ऑपरेशन है वैसे ही लिफ्ट ऑपरेशन इसका भी है. तो ऑपरेशन में कोई कॉम्प्लिकेशंस नहीं है. एंड सबसे जो इम्पोर्टेंट सेफ्टी फीचर जो मुझे लगा वो इसमें इनकॉर्पोरेटेड है कि अगर लिफ्ट मतलब ग्राउंड फ्लोर में नहीं है तो गलती से ग्राउंड का दरवाज़ा नहीं खुलना चाहिए. ग्राउंड फ्लोरचा दरवाज़ा ओपन नहीं झाला पाहिजे, नहीं तो कोणी पण एंटर करू शकतं. तो वो उसमें पहला सेफ्टी फीचर मैंने देखा कि वो डोर ओपन नहीं होगा. उस फ्लोर का ही डोर ओपन होता है जिसमें लिफ्ट जाके हॉल्ट करती है. तो एक तो ये सेफ्टी फीचर है. बाद में अगर कोई स्टक हो गया तो इमरजेंसी बटन अंदर और बाहर दोनों तरफ से दिया हुआ है, तो वो फीचर से कोई स्टक हुआ तो वो नीचे आ सकते हैं, मतलब स्टक हो जाने का चान्स नहीं है. नाही, फारच छान आहे, कारण की त्याचा जो आतली जी रिक्वायरमेंट आहे जागेची ती खूप जास्त नाही आहे. म्हणजे छोट्या जागेमध्ये सुद्धा एक 2 मोठ्या माणसांची कॅपॅसिटीनी ती लिफ्ट ही 210 kgची आहे कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये 2 माणसं आरामात ट्रॅव्हल करू शकतात. तर जागा कमी लागते आणि त्याच्या आजूबाजूचा जो जागा आहे त्याची क्लीनलीनेस पण चांगली मेंटेन, एस्थेटिकली लिफ्ट चांगली आहे इंटरनली. कॉम्पॅक्टनेस म्हणून ह्या लिफ्टला मी चूज केलं, कारण की हायड्रोलिक लिफ्ट पण आम्ही ट्राय करत होतो, पण त्याच्याकरता किचनमध्ये डिगिंग आली असती, सिव्हिल वर्क किचनमध्ये आलं असतं, त्याच्यामध्ये आमचे टाईल्स पण खराब झाल्या असत्या, होऊ शकतं मला पूर्ण घराचे टाईल्स चेंज करावे लागले असते. म्हणून त्या ऑप्शनप्रमाणे ही लिफ्ट बेस्ट आहे, कारण की खाली बेस प्लेट नुसती ठेवलेली आहे, त्याच्यावरती सगळं स्ट्रक्चर उभं झालेलं आहे. तर मला खाली ग्राउंड फ्लोअरला काहीही काम करावं लागलेलं नाही त्याच्यामुळे. आणि पुन्हा कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे माझी किचनमध्ये भरपूर जागा फ्री राहून गेली. ते पण आहे. आणखीन आम्हाला एकाने सांगितलं गेलं होतं की समजा आपल्याला कुठल्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं असेल, हां, तर ती डिसमेंटल करून आपल्याबरोबर नेऊ शकतो, म्हणजे पुढे उघडू शकते. नाही, खूपच छान. म्हणजे ऑपरेशन सगळं स्मूथ आहे, म्हणजे कुठेही राईड करताना असा जर्क वगैरे फील होत नाही, तर ते ऑपरेशन स्मूथ आहे.